नर्मदे हर. आत्ता आहे 67वा दिवस आजचा, 2 जानेवारी शनिवार, आणि आत्ता 1 वाजलेलं आहे. आणि मला असं वाटतं की आपलं जीवन पण एक परिक्रमासारखंच आहे, नाही का? आपण आयुष्यात आपले किती काय घडत असतो, पण मनुष्य जन्म असा आहे की आपण जे काही कठीण प्रसंग येतं तो आपण सहन करतो आणि पार पाडतो. ते करावंच लागतं आपल्या आयुष्यात. तसंच ही परिक्रमा पण एक अशीच गोष्ट आहे. जरी परिक्रमा कठीण आहे तरी पण ती आपल्याला पूर्ण करायचीच आहे. कारण की जेव्हा आपण पूर्ण करतो तो त्याचं फळ आहे ते खूप छान असतं, ते मिळतं आणि आपल्याला स्वतःला समाधान वाटतं. तर मला असं वाटतं आपण जेव्हा परिक्रमा करत असतो यातून असं शिकायला मिळतं की आपण कोणतेही कार्य किती जरी कठीण असलं आपल्या आयुष्यात तरी त्याला पार करणं, आणि पार केल्यावर जे आपण कष्ट घेतो आपल्या आयुष्यात ते करण्यासाठी, ते आपल्याला बरंच काही शिकवून जातं ना. तशीच ही परिक्रमा आहे की किती लोक भेटतात. आता जसं मी आत्ता एका ठिकाणी होतो, परत हायवेला मी आता डुमा म्हणून एक गाव आहे तिकडं चाललो आहे. पण मी दुसरीकडनं जाणार होतो, ॲक्च्युली हायवेने जाणार होतो. तर पाणी भरत होतं एका ठिकाणी, आणि तिथे एक जीपवाला असा माणूस आला. आणि कसं काय, मी पाणी भरत होतो, जाणार होतो, तेवढ्यात तो आला आणि तो म्हणला नाही तुम्हाला 1 किलोमीटर तिकडनं जावं लागेल, याच रोडने जावं. तर मी म्हणलं नाही, हायवेने बरं पडेल जायला. तर तो म्हणे, मी म्हणलं लग्नातून हायवेने बरं पडेल जायला तिथून. नाही म्हणलं तुम्ही जावा, तिकडे एक मारुती मंदिर लागेल, तिथं एक किराण्याचं दुकान लागेल, आणि तिथं मी फोन करून सांगते. म्हणलं नाही राहू दे, वेळ होईल, कारण की आम्ही दुपारचं जेवण शक्यतो करत नाही, संध्याकाळीच एक टाइम जेवण करतो. तर तो ऐकायलाच तयार नाही. नाही आपको उधर जाना ही पडेगा, तो म्हणत त्याने फोन लावला. मग आम्ही गेलो तिथं त्या दुकानात. मग तिथं त्यांना म्हणलं राहू देत, आता चहा पितो फक्त, जेवण नको. तरी त्यांनी जेवण दिलं आम्हाला. तिथं थोड्या वेळ बसलो, आम्ही त्यांच्यावर बोलत बसलेलो. ते म्हणले तुम्ही कुठून? मी म्हणलं महाराष्ट्र, पुणे. काय करता? तर मी म्हणलं कम्प्युटर इंजिनियर आहे, IBM दक्ष कंपनीमध्ये जॉबला होतो. ते म्हणे मग कसं की परिक्रमाची प्रेरणा वगैरे. आम्हाला असं खूप छान म्हणे, मागच्या वर्षी पण काय लोक आलेले, ते डॉक्टर होते, हीच भाजी केलेली आणि तुम्हाला पण अशीच भाजी देते. असे त्यांच्या आठवणीत ते क्षण काय परिक्रमावरती येत असतात, लक्षात राहतात. मग तो जो व्यक्ती म्हणलेला की नाही जावा ते दुकानाची, तर तो म्हणलं एकतर बऱ्याच दिवसानंतर परिक्रमास या रस्त्याने आलेत, खूप कमी येतात, तर मी का संधी सोडू, तुम्हाला जावंच लागेल तिथं. मग त्यांच्यावर बोलत बसलेलो. मग त्यांची ती मुलगी होती, ती 12वीत आहे, तिची आता काय परीक्षा आहे, तिवर बोलत बसलेलो. मग असे वेगवेगळे लोक भेटत असतात, असे वेगवेगळे प्रसंग, असं वेगवेगळं शिकवणं. आणि किती छान आहे नाही असं परिक्रमा. असं वाटतं आहे कठीण, ठीक आहे, माझ्या शरीरात थकले, बरेच दिवस झालं, चालायलाही लागतं, पण तरी पण आनंद वाटतो चालताना. असे लोक भेटल्यावर प्रेम मिळत असतं लोकांचं. माझं छानही वाटत असतं या परिक्रमेत. असं इंटरॅक्शन होतात लोकांबरोबर, त्यांचं कल्चर आपल्याला समजत असतं, त्यांची सेवाही आपण बघतो. आपल्या मनात पण सेवा करण्याची एक भावना जागी होती, बरोबर ना? मग अशा काही छोट्या छोट्या गोष्टी किंवा काय प्रत्यक्षात आपण बघतो, करतो, तेव्हा आपल्यात हळूहळू ही परिक्रमा करताना हळूहळू बदल होतात. कोणतीही, म्हणजे मी म्हणतो परिक्रमा ही एक आयुर्वेदिक औषधासारखी आहे. त्याचा कालावधी जरी मोठी आहे पण बदल हा नक्की माणसात घडतो. पण तेवढं पण आपल्याला द्यावं लागतं परिक्रमा करताना. तन मन आपलं जे काय असेल ह्या परिक्रमेत द्यावं लागतं, तेवढा भाव द्यावा लागतो. नक्कीच आपल्यात काही ना काहीतरी असे बदल घडत असतात. माणूस जेवढा आळशी असतो परिक्रमेतून त्याचा आळशीपणा झटकतो, सकाळी लवकर उठतो, चांगल्या सवय लागतात. काय जे
मी अनुभवलेत लोकांचे किंवा माझ्यात काय बदल झालेत ह्याच्याबद्दल सांगतोय. परिक्रमा नक्की खूप चांगली गोष्ट आहे नर्मदा परिक्रमाची. तो नर्मदे हारचा गजर तर काय विचारूच नका, खूप छान वाटतं ऐकलं. नर्मदे हार लोक बोलत असतात. आणि हो, तुम्ही जे सगळे लोक जे कमेंट वगैरे आणि व्हिडिओला लाईक करतात तेवढंच मला एक मोटिवेशन मिळतं. मी हे करत असतं त्याचं, कारण की मी असं चालताना आत्ता लिटरली व्हिडिओ शूट करतो आहे. कारण की मला बरेचसे लोक म्हणत असतात तुम्ही कुठं काय शूट करत जावा, हे करत जावा. तर मलाही छान वाटतं, तुमचा प्रतिसाद मिळतो त्यावेळेस. तर चला, नर्मदे हर.